मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आपण लोकार्पण देखील करणार आहोत। आणि या समृद्धी हायवेला आपण आपल्या दैवताचं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दिलेलं आहे। सन्माननीय पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री श्रीमान आदित्यसाहेब उद्धवसाहेब ठाकरे यांचा जय महाराष्ट्र। माझ्याकडे काही शब्द नाहीत बोलायला। येताना मी गर्दी बघत होतो, इथे आल्यानंतर देखील गर्दी बघितली आणि आज जे इथे शिवप्रेमी सगळे शिवसैनिक जमलेले आहेत, मला वाटतं पहिली रांग जर इथे वांद्रेमध्ये असेल तर मागची रांग शेवटची रांग ही कुर्ल्यापर्यंत पोहोचलेली आहे। एवढी तुफान गर्दी। आणि येत असताना शिंदेसाहेब जे आपण बोललात ते खरं आहे। माझा पण विचार होता की चालत यायचं, कारण कमीत कमी 50 ते 100 बसेस आणि अनेक शिवसैनिक रस्त्यावर देखील चालत होते। कारण आज जी सभा आहे आपल्याला मुख्यमंत्री महोदयांना ऐकायचं आहे, पक्षप्रमुखांना ऐकायचं आहे, आपण सर्व त्यांच्यासाठी आलेलो आहोत। पण येताना आणि आत्ता नतमस्तक होताना आपल्या समोर मला ह्या सर्व जनतेमध्ये पंचरूपी पंचमुखी हनुमान दिसले। मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम सीता लक्ष्मण दिसले, महादेव शंकर दिसले, विघ्नहर्ता गणपती बाप्पा सिद्धिविनायक दिसले। आमचं कवच कुंड आहे सगळे शिवसैनिक म्हणजे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे सगळे जे पुरुष आणि महिला बसलेले आहेत ते सगळे शिवसैनिक बसले आहेत, महिला आघाडी बसली आहे। आपल्या सर्वांमध्ये माझे आजोबा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माझी आजी दिसली। कोविडचा काळ निघून गेला आणि कदाचित पहिल्यांदा मला वाटतं आपली अशी जनसभा होत आणि सगळा भगवा सागर हा पूर्ण इथे बीकेसीच्या ग्राउंडवर दिसत आहे। मी जास्ती वेळ बोलणार नाहीये, कारण मला माहिती आहे आपल्या सर्वांना मुख्यमंत्री महोदयांचं भाषण ऐकायचं आहे, पक्षप्रमुखांचं भाषण ऐकायचं आहे। त्याआधी आपली तोफ म्हणजे संजय राऊत साहेबांचं भाषण ऐकायचं आहे। जोरदार बॅटिंग होणार आहे इथे। पण हे सगळं होत असताना थोडंफार जे मला बोलायचं आहे, जे बोलणं गरजेचं आहे ते मी नक्कीच बोलणार आहे। आपल्याला आठवत असेल आपलं महाविकास आघाडीचं सरकार स्थापित झाल्यानंतर सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण फिरत होतो, मुख्यमंत्री महोदय स्वतः जात होते, प्रत्येक वेगळ्या वेगळ्या विभागात जात होते आणि त्या विभागात जे काही गरजेचं आहे बैठका घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करत होते। आपला कोकण विभाग असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, अनेक वेगळ्या वेगळ्या विभागांमध्ये जाऊन सगळे प्रश्न हाती घेत होते। पण गुलाबराव पाटील साहेब, आपण जे आता सांगितलं की आपलंच कौतुक आपण करत नाही, ही खरी गोष्ट आहे, सत्य आहे। शाश्वत विकास आपल्या महाराष्ट्राचा चालू राहिला। किती कामं आता मोजून दाखवायची, आता जी शिंदे साहेब सांगत होते त्यांच्याच एका खात्यातून जर बघितलं तर मेट्रोची कामं कुठेही थांबली नाहीत। मेट्रोची कामं जोरदार सुरू आहेत। मेट्रो 2A चं उद्घाटन झालेलं आहे, मेट्रो 7चं उद्घाटन झालेलं आहे। लवकरच इतर जी मेट्रोची कामं आहेत त्याचा देखील आपण व्याप वाढवणार आहोत आणि आपण प्रत्येक गावाला नेहमीमार्ग या मेट्रोमधून जोडणार आहोत। मुंबईचा सागरी किनारा असेल, कोस्टल रोड असेल, आपण बघितलं असेल कोस्टल रोड साधारणपणे 60% पूर्ण झालेला आहे। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक 63% पूर्ण झालेला आहे। मुंबई नागपूर हायवे लवकरच त्याचं उद्घाटन होणार आहे। पण ही सगळी कामं करत असताना आपल्याला जाणवत असेल की आपण काळजी पण घ्यायचो कोविडची आणि कामं देखील थांबवली नाहीत। अर्थचक्र हे आपलं सुरू ठेवलं आहे। थोडी आपल्याला त्यावेळी भीती होती की अर्थचक्र चालू कसं होणार, सुरुवात कशी होणार। आपल्याला माहिती आहे की अर्थचक्र हे सुरू करायला लॉकडाऊन नंतर ही कठीण गोष्ट असते। पण कुठेही आपण डोळे झाकून बसलो नाही, कुठेही असं वक्तव्य केलं नाही की महागाई काय, महागाई थोडीशीच वाढली। मला वाटतं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी असे कुठेतरी मध्ये त्यांचे बोल होते, असं कुठेही नाही। आपलं संवेदनशील नेतृत्व होतं आणि हे संवेदनशील नेतृत्व आपल्याला पुढे जर न्यायचं असेल तर आपल्याला विचार करायला लागेल की पुढच्या काळामध्ये हे महाविकास आघाडीचं सरकार, त्याला आपण बळ कसं द्यायचं, आशीर्वाद कसे द्यायचे आणि पुढे कसं। त्यांच्यानंतर माझं भाषण आहे आणि तोफ धडाडणार आहे। आपल्या तोफा नेहमी दांड्र्यात सुरू झालेली सभा शेवटचं टोक कुर्ल्यात आहे। विराट, अतिविराट। मला सकाळी विचारलं की आजची सभा कशी होईल, मी एका शब्दात सांगितलं, आजची शिवसेनेची सभा ही 100 सभांची बाप असेल। या सभेचा आणखीन एक संदेश आहे
ही विराट सभा सांगते शिवसेना आणि महाराष्ट्र कोणापुढे झुकणार नाही, वाकणार नाही, तुटणार नाही. हिंदुत्व संकटात आलंय आमच्यामुळे. आज काश्मीरमध्ये काय चाललंय? आज काश्मीर मधला हिंदू सगळ्यात जास्त खतरे में आहे. काश्मीरमध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये 27 काश्मीरी पंडितांची हत्या झाली आहे. या बातम्या तुमच्या समोर येत नाहीये मित्रांनो. काल परवा दुपारी 3 वाजता बडगाम जिल्ह्यामध्ये राहुल भट या काश्मीरी पंडिताला, हा सरकारी कर्मचारी होता, त्याच्या कार्यालयात अतिरेकी घुसले आणि विचारलं राहुल भट कुठे आहे? त्यांनी हात वर केले. सगळ्यांसमोर त्याला गोळ्या घातल्या त्या काश्मीरी पंडिताला आणि अतिरेकी दिवसा ढवळ्या निघून गेले. काल त्या संभाजीनगरला चंद्रकांतजी खैरे आपण आहात, कोण आलं होतं काल हैदराबादवरून? तो ओबीसी आला आणि त्या औरंगजेबाच्या कबरी पुढे त्यांनी गुडघे टेकले, नमाज पडला. महाराष्ट्राच्या भावनांचा आणि स्वाभिमानाचा हा अपमान आहे आणि आम्हाला संघर्षाची सवय आहे. या हिंदू महासागराने जर महाआरती सुरू केली आता आणि या हिंदू महासागराने हनुमान चालीसा वाचायला सुरुवात केली आता, तर त्या लडाखमध्ये जे चीनचं सैन्य घुसलेलं आहे ना, ते सुद्धा पळून गेल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद या महासागरामध्ये आहे. आज छत्रपती संभाजीराजांची जयंती आहे. माननीय मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांमध्ये रश्मी वहिनी आणि तेजस्वी ठाकरे यांचंही आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की सुभाषी देसाई साहेबांना विनंती आहे प्रबोधनकारांच्या पुतळ्यास दिवाकर रावतेजी शिवसेना सर्व सन्माननीय नेत्यांना भेटून शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि सचिन भाऊ अहेर हे पुण्याच्या वतीने पक्षप्रमुखांना गदा, विभागाच्या वतीने अनिल परब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहेत. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, तुमच्याप्रमाणे मला पण मोकळं वाटते. जरा बऱ्याच दिवसांनी मैदानात उतरलेलो आहे, मोकळा श्वास घेतो आहे. अनेक विषयांवरती बोलायचं आहेच, पण आज सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज म्हटल्यानंतर आणखीन काही बोलण्याची आवश्यकता नाही. पण काही वेळेला ज्यांना महाराष्ट्र म्हणजे काय आहे हे महाराष्ट्रात राहून ओळखता आलेलं नाही, त्यांच्यासाठी मध्ये मध्ये बोलावं लागतं. दिशा भरकटत आहे. मला आज मोठी गदा दिली. मी मध्ये एकदा बोललो होतो की आमचं हिंदुत्व हे कसं आहे, जे शिवसेना प्रमुखाने आम्हाला शिकवलं. आणि ते म्हणाले होते की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. आणि तोच धागा घेऊन आपण पुढे जातो आहोत. आणि मध्ये जे मी म्हटलं होतं की आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे आणि बाकीच्यांचं घंटाधारी आहे. बसा बडवत घंटा, काय मिळालं घंटा.
अहो यांचं हिंदुत्व हे गदाधारी नाही, गधाधारी आहे. म्हटलं बरोबर आहे, आमचं हिंदुत्व हे गधाधारी होतं, पण 2.5 वर्षापूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं. आमचे जे काही जुने फोटो तुमच्या बरोबर येत आहेत म्हणून तुमचा गैरसमज झाला असेल की आमचं हिंदुत्व हे गधाधारी आहे. त्या गध्याला आम्ही सोडून दिले. हिंदुत्वावरती तर मी बोलणारच आहे, पण त्याआधी 1-2 मुद्दे जे महत्वाचे आहेत ते तर मला बोललेच पाहिजेत, कारण ते असे सोडून देता येणार नाही. स्लिप ऑफ टंग म्हणून ते मुद्दे काही सोडता येणार नाही. मधल्या काळामध्ये म्हणजे आपण 1 मे जेव्हा या इकडे जिओ सेंटरमध्ये साजरा करत होतो, त्याच दिवशी भारतीय जनता पक्षाची सभा होती आणि त्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस चुकून बोलून गेले. जे पोटात होतं ते ओठावरती आलं. जी त्यांच्या मालकाची इच्छा आहे ते बोलून गेले की आम्ही मुंबई स्वतंत्र करणार. अहो तुमच्या मालकासकट तुमच्या 1760 पिढ्या जरी आल्या ना तरी हा जिवंतपणा जो इकडे मर्द मावळ्यांमध्ये आहे. आणि शिवसेना प्रमुख बोलले होते ते मी पुन्हा बोलतो, मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून हौतात्म्य पत्करून मिळवलेली आहे. ती आंदण म्हणून मिळालेली नाही, मिळवलेली मुंबई आहे. आणि या मुंबईचा लचका जो कोणी तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचे तुकडे तुकडे केल्याशिवाय हा मर्द मराठा, मराठी आणि हिंदू बसल्याशिवाय राहणार नाही. करून टाकणार आम्ही. पण हे असं चालेल नाही. आता मला असं वाटायला लागलं की ही जी आपली जागा आहे, ज्या जागेवरती आपली सभा होते, इकडे ते बुलेट ट्रेन आणतायत. देशातली पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई. कोणी मागितले? आपण मागितले? पाहिजे तुम्हाला? झाली उद्या समजा मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन झाली, आपल्यापैकी किती जाणार तिकडे आणि किती लोक येणार इकडे? हा जो डाव चाललेला आहे हा मुंबई तोडण्याचा डाव चाललेला आहे. मुंबई स्वतंत्र करणार म्हणजे काय करणार? देश आपला काय पारतंत्र्यात आहे, मुंबई पारतंत्र्यात आहे. पण मुळामध्ये मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचं आहे की तुमचा पक्ष तर तेव्हा नव्हता, आमचाही नव्हता, पण तुमची मातृसंस्था जी आहे संघ, तिला आता 2-4 वर्षात 100. तुमचं आणि स्वातंत्र्याचं काय संबंध? काय त्या स्वातंत्र्यामध्ये तुम्ही नव्हतात. संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा चालला होता त्या लढ्यामध्ये नव्हतात. हा होतात. कसे होतात? जनसंघ म्हणून होतात. आणि तेव्हा शिवसेना नव्हती, पण शिवसेना प्रमुख म्हणजे आपले बाळासाहेब आणि माझे काका श्रीकांत ठाकरे हे माझ्या आजोबांना मदत करत होते. माझे आजोबा प्रबोधनकर ठाकरे हे तेव्हा जे संयुक्त महाराष्ट्र जो लढा चालला होता त्या लढ्यामधले पहिले जे 5 सेनापती. म्हणजे आम्ही बाकी जीएसटी वगैरे देणार नाही त्याच्याबद्दल बोलायचं नाही, म्हणजे वेळेत जीएसटी मिळेल याची खात्री नाही, पण तुम्ही तो दर कमी करा म्हणजे करोना कमी होईल असं मला वाटलं. पण एक तर आमचं जे काही देणं आहे ते तुम्ही देणं देत नाहीत वेळेवर. नुसतं ओरबाडायचं. तुम्हाला मुंबई फक्त आणि फक्त ओरबाडण्यासाठी पाहिजे. आम्हाला मुंबई ओरबाडण्यासाठी नको आहे. ती जर का आम्ही ओरबाडत बसलो असतो ना तर आज हा असा लाखोच्या संख्येने मुंबई आणि मुंबईच्या परिसरातला तमाम हिंदू, मराठी आणि सगळे भाषिक इकडे एकवटले नसते. ज्या ज्या वेळेला मुंबईवरती कोणती आपत्ती येते तेव्हा पहिला धावून जाणारा शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे. कोणती आपत्ती हो, नैसर्गिक हो, घातपात हो, स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता त्या संकटात उडी मारून तो इतरांना वाचवत असतो. मग तिकडनं वाचल्यानंतर रक्तदान करायला सुद्धा अंगामध्ये मर्दाचं रक्त असावं लागतं. ते शिवसेनेमध्ये अनेक गोष्टी आहेत. या गोष्टी आपण बोलून आता सांगायलाच पाहिजे. कारण आता जे भारतीय जनता पक्षाने सुरू केलेलं आहे ते हेच आहे. एक तर तुम्हाला मोकळेपणाने सांगतो, मी मागे एकदा बोललो होतो की आमची 25 वर्ष युतीमध्ये सडली, हो सडलीच. कारण आम्ही ओळखलंच नव्हतं. हा मित्र नाही, हा शत्रू आहे. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. काय वाटेल ते हो, सगळ्यांना त्यांनी आवाहन केलं होतं की आता आपापसातले मतभेद गाडून मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे. म्हणून वेळवाकडं न वागता आपण निवडणूक लढूया. म्हणून ती संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. आणि या संयुक्त महाराष्ट्र समितीतून पहिलं कोण फुटलं माहिती आहे तुम्हाला? जनसंघ, म्हणजे यांचे पूर्वीचे बाप. जनसंघ, जागा वाटपावरनं भांडण.
जे शिवसेना प्रमुख आपल्याला सांगायचे की जागा वाटप करताना ही जागा आमचीच, ती जागा आमचीच. अहो इकडे तुमचं काय आहे? नाही, इकडे आमचा एक कार्यकर्ता मोरंबा बनवतो, चांगला घराघरात जातो मोरंब्यातून, गोड आहे म्हणून आमची. इकडे काय, आमचा एक पापडवाला आहे, तो घराघरात पापड देतो. हे असं करत 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 हे तेव्हा ओठावरती आलेलं आहे. आणि दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे महागाई आहे की नाही. म्हणजे हिंदुत्व तर आहेच, कारण हिंदुत्व आमचा श्वास आहे आणि मराठी आमचा प्राण आहे, हे आम्हाला सिद्ध करण्याची गरज नाहीये. पण महागाईच्या मुद्द्यावरती बोलतच नाहीये कोणी. बरं, गेल्या 8-15 दिवसापूर्वी बऱ्याच दिवसांनी जेव्हा पंतप्रधानांनी एक कोविडवरती सभा घेतली, त्या सभेमध्ये त्यांनी कोविडवरती एक इलाज सांगितला. कळलं तुम्हाला? पूर्ण राज्याचे, देशातल्या राज्याचे मुख्यमंत्री तिकडे होते. 5 मुख्यमंत्र्यांना बोलायला दिलं. मी आपला IPL बघितल्यासारखं बघत होतो, मला त्या बैठकीत बोलायचं नव्हतं. बरं, सगळे 5 जण बोलले. बोलल्यानंतर की तुमच्या राज्यातले पेट्रोल आणि डिझेलचे दर अतिरेकी येत आहेत, महसूल कार्यालयात घुसतायत, नाव विचारतायत आणि कचा गोळ्या घालून पसार होऊन जात आहेत. नंतर मारले असं ते म्हणतायत, मारलेच पाहिजेत, पण ते मारून गेल्यानंतर नाही, मारायला येण्याच्या आत अतिरेकाचा खात्मा केला गेला पाहिजे. आणि आज तिकडे जे काय वातावरण झालेलं आहे, काश्मीरी पंडित म्हणतात की आमचा इकडे बळीचा बकरा केला जातोय. काय हे तुमच्या काश्मीर फाईलचं पुढचं पाऊल आहे की काय, पुढचं पान आहे की काय? का नाही बोलत त्याच्यावरती? का नाही बोलत महागाईवरती? महाग गॅस सिलेंडर आता 1000च्या वर. देश का आजादी का अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष पूर्ण झाली. रुपयाचा अमृत महोत्सव होऊन त्याच्या पुढे गेला, 77च्या पुढे. लाज नाही, लज्जा नाही, कर्तृत्व नाही, आणि नुसतं लोकांना भ्रमिष्ट करून हे आपला कारभार करत राहतात. हे नाही आमचं हिंदुत्व, हे आमचं हिंदुत्व नाही. संभाजीनगरमध्ये जे काय घडलं, होय मी ते संभाजीनगर म्हणतो, नामांतर करण्याची गरज काय? आहेच ते संभाजीनगर. तिकडे तो ओवेसी गेला आणि त्या औरंगजेबाच्या थडग्यावरती डोकं टेकून आला. कोणाला तरी औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवायचं, कोणाच्या हातामध्ये भोंगा द्यायचा, कोणाच्या हातामध्ये हनुमान चालीसा द्यायचा आणि मजा बघत बसायची. म्हणजे काय कारवाई झाली तर त्यांच्यावरती होणार, आम्ही बोंबलायला मोकळे. मग आम्ही जाणार आणि टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. हे तुमचं शौर्य. अरे कसले फोटो काढताय आणि कसले करताय? बरं, सुरक्षा किती? Z+ कोण देते? केंद्र सरकार. कोणाला देते? या तीनपटांना. पण या पद्धतीने यांचा सगळा कारभार चाललेला आहे. आणि म्हटलं अरे त्यातला मुन्नाबाई जो आहे ना, तो लोकांचं भलं तरी करत होता. हा कुठला मुन्नाबाई काढलास तू? नाही, पण म्हणे एक लक्षात घ्या, म्हणजे कोणाला त्याच्या भ्रमात राहू दे ना, आपण काय करायचं? म्हणजे तसं नाहीये. तुम्ही त्या पिक्चरचा शेवट नाही बघितला. म्हटलं काय? शेवटी त्या संजय दत्तला कळतं की साला आपण ते भेजेने केमिकल लोचा होईल आहे. तरी केमिकल लोच्याची केस आहे. हा पिक्चर सत्यावरती आधारित, म्हणजे सत्य घटनेवरती आधारित आहे. ते असे मुन्नाबाई फिरतायत, फिरू द्या. आता कोणाला अयोध्येला जायचं जाऊ द्या. आदित्य परत चाललाय. गेल्या आठवड्यामध्ये तो तिरुपतीला गेला होता. पण आपण जेव्हा अयोध्येला गेलो होतो तेव्हा प्रश्न सुटलेला नव्हता. मशालीसारखे फडकत होते. आहे ना लक्षामध्ये? काय हे काय चित्र होते ते दैवी. आज महागाईच्या मुद्द्यावरती बोलताना मला काही दिवसांपूर्वीच एक मी मुद्दाहून बातम्या ठेवल्या तिकडे. हा 1973 सालचा काँग्रेस सत्तेवर असताना हा फोटो आहे. अटल बिहारी वाजपेयी, तो व्हिडिओच आहे. ह्याच्यामध्ये तो झाली होती, आठवते तुम्हाला? 7 पैसे. 7 पैशांनी पेट्रोलचे दर वाढले म्हणून भारतीय जनता पक्षाने एक मोर्चा काढला आणि त्याच्यामध्ये स्वतः अटल बिहारी वाजपेयी हे बैलगाडीतून संसदेत गेले होते. तिने वाढवलेली, एवढ्या पट्टीने. मी वारंवार सांगितलं मला पुन्हा फेसबुक लाईव्ह नाही करायचं. पण जणू काय महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सगळं भंगार राज्य चाललेलं आहे, माफिया का राज. मला असं वाटतं आता दाऊदच्या मागे लागलेत. पण दाऊद जर का बोलला मी भाजपात येतो तर मंत्री म्हणून त्यांच्यासोबत कधी दिसू शकतो. कदाचित म्हणूनच त्याच्या मागे लागले असतील. बघ इकडे कसं ईडी मागे लागले होते, आमच्यात लोक येत आहेत, आमच्यामध्ये ये, मग तुला मंत्री बनवतो.
उद्या दाऊदला पण मंत्री बनवतील आणि सांगतील तसं काही नाही हो, दाऊद म्हणजे आमचा गुणाचा पुत्र आहे. ही अशी चित्र विचित्र सगळी भानगडी. स्वतःला हनुमान पुत्र म्हणू तरी कसे शकतात? ज्या हनुमानाने पेट्या शेपटीने लंका जाळली होती, तुम्ही बाबरी पाडल्यानंतर शेपट्या आत घालून बसला होतात आणि तुमची विधभर नाही कित्येक मैल पळापळ झाली होती. म्हणजे पटकन बोललेलं बरं, नाही तर तुमचा गैरसमज व्हायचा. तर हे सगळं हनुमान पुत्र बित्र ह्या गोष्टी तुमच्या तोंडात शोभत नाहीये. ज्या रिकाम्या थाळ्या तुम्ही त्यावेळेला गो करुणा गो म्हणून वाजवल्या, त्या थाळ्या आजही रिकाम्या आहेत. म्हणून गरिबांसाठी 10 रुपयात देतो आहोत. आम्ही हिंदू आहोत की नाही हे ठरवणारे तुम्ही नाही आहात. पण एक गोष्ट नक्की की तुमचं विकृत हिंदुत्व हे आम्हाला मान्य नाही. ही विकृती आहे. शिवसेना प्रमुखाने हिंदुत्वाचा विचार दिला, तुम्ही त्या हिंदुत्वाचा विकार करतात. आणि अशी विकारी माणसं ही देशाचा कारभार काय करणार? मनोरुग्ण आहेत ही लोक. आजच मी येताना टीव्हीवरती बातम्या बघत होतो, कोणत्या दिशेने आपण चाललेलो आहोत. संजय राऊत म्हणाले की देशाला दिशा दाखवा. काय दिशा दाखवायची? दुर्देशाकडे आपण दुर्देशाकडे चाललेलो आहोत. कोण थांबवणार? ज्यांच्यावरती विश्वास टाकला तोच जर का केसाने गळा कापणार असेल तर मग देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा, कोणी हातामध्ये घ्यायचा? आज 10 कोटीच्या वरती त्या थाळ्यांचं वितरण झालेलं. रोज चालू आहे. शिवभोजन रोज चालू आहे. पोटभर जेवण, पोटभर खा. आम्ही भरलेली थाळी देतो, रिकामी थाळी नाही देत. मग रिकाम्या थाळीचं करायचं काय? थाळी रिकामी राहिली तर लोक विचारतील प्रश्न. मग काय नाही, जा बाल्कनी थाळी वाजव. मग आता पण करा. गो महागाई गो, गो बेकारी गो. हे इकडे जे काय जमलेलं आहे, ही नुसती गर्दी नाहीये. ह्या गर्दीमध्ये एक जिवंतपणा आहे. ही सगळी वाघ आहेत, वाघ. मग गेल्या वेळेला त्यांनी काय केलं होतं? गेल्या वेळेला त्यांनी मला सांगितलं, कळलं असं की भगव्या टोप्या घातल्या होत्या. का हो भगव्या टोप्या कशाला? नाही, हिंदू आहोत आम्ही ना. हिंदुत्व टोपीत नसतं, डोक्यात असतं. डोक्यात मेंदू असेल तर त्या मेंदूत हिंदुत्व असायला लागतं. टोपीमध्ये हिंदुत्व नसतं कधी. आणि भगवी टोपी घालून जर तुम्ही हिंदुत्व दाखवत असाल तर RSSची टोपी काढी का? देशामध्ये महाराष्ट्र हा आपला महाराष्ट्र तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे स्टार्टअप मध्ये नंबर 1 राज्य. स्टार्टअप म्हणजे होतकरू जे नवीन सगळे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र हे नंबर 1 आहे.